ओम शांती. आज आपण मराठी मुरली ऐकणार आहोत. मुरलीची तारीख आहे 7/2/2025. आज बाबा मुरलीमध्ये सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्ही चालता फिरता उठता बसता बाबांच्या यादमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करा. ह्या ठिकाणी मुख्य 2 गोष्टी आहे, ते म्हणजे ज्ञान आणि योग. बाबा नेहमी सांगतात, जे हुशार मुलं असतात ते हुशार मुलं आपल्या मुखातून कोणते शब्द बाहेर काढणार नाही. तर बाबा नेहमी सांगतात, बच्चे, तुम्ही बाबा आम्हाला येऊन योग शिकवा किंवा आमचा योग लागत नाही असे शब्द हुशार मुलं कधीही बोलणार नाही. कारण बाबा आलेले आहे आपल्या सर्वांना शिकवण्यासाठी. आणि शिकवताना बाबा नेहमी आपल्याला सांगत असतात, मुलांनो, पावन बना, आता पतित बनू नका. कारण बाबा आलेले आहे नवीन दुनिया स्थापन करण्यासाठी. मग बाबा सांगतात की गृहस्थ व्यवहारमध्ये राहा, परंतु कमल पुष्प समान बनवून दाखवा. बच्चांना ह्या गोष्टीची खुशी असते की बाबा माझा टीचर आहे आणि मी बाबांच्या समोर स्टुडंट आहे. तर मग बाबा सांगतात आपल्याला की बच्चे, मी येऊन तुम्हाला शिकवतो, तर तुम्ही हे शब्द कधीही बोलणार नाही किंवा बोलू शकत नाही. बाबा, आमच्या बुद्धीमध्ये तुमची आठवण राहत नाही किंवा दिवसभरामध्ये तुमची आठवण आम्हाला येत नाही. बाबा सांगतात की बाबा बाबा म्हणतात म्हणजेच तुम्ही नेहमी बाबांचीच आठवण करता ना. बाबा आपल्याला सांगत असतात की आठवण का राहत नाही, कारण आपला देह अभिमान जागृत होतो आणि मग देहाची साधनं, देहाचे संबंध, देहाच्या व्यक्ती, त्यामध्ये आपली बुद्धी नेहमी व्यस्त होते आणि कर्म धंदा हे दिवसभर आपल्याला आठवल्यामुळे आपण बाबांची आठवण विसरून जातो. आणि ज्यावेळेस आपली बाबांची आठवण विसरते त्या वेळामध्ये आपल्या हातून कुठल्या ना कुठल्या चुका होत असतात. मग बाबा म्हणतात की मुलांनो, तुमच्या बुद्धीमध्ये हे नेहमी राहिलं पाहिजे की बाबा स्पिरिच्युअल गॉड फादर, तर बाबा नेहमी टीचर पण आहे. टीचरबरोबर आपण आपल्या स्वतःला स्टुडंटची स्मृती ठेवली पाहिजे. मी स्टुडंट लाईफ म्हणून मी बाबांच्या समोर रोज मुरली ऐकत आहे. बाबा सांगतात की मुलांनो, जो तुम्हाला मेसेज मिळाला, म्हणजे जे ज्ञान आपल्याला मिळालं, ते तुम्ही नेहमी दुसऱ्यांपर्यंत पोचवा. आणि संदेश पोहोचवण्यासाठी आपण मंदिरांमध्ये जाऊ शकतो, वेगवेगळ्या स्थानावर जाऊन आपण प्रदर्शनी लावू शकतो. तिथे जाऊन बाबांचा मेसेज, बाबांचा संदेश हा दिला गेला पाहिजे. बाबा नेहमी सांगतात, पुढे चालून आपल्याला हे कळणार आहे की मोठी लढाई सुरुवात होणार आहे. प्रकृतीची हलचाल चालू होणार आहे. अनेक प्रकारच्या परिस्थिती समोर येणार आहे आणि अशा परिस्थितीच्या वेळामध्ये आपल्याला निरंतर बाबांची आठवण येणं गरजेचं आहे. त्यासाठी आत्तापासूनच आपण हा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. मधून आपल्या स्वतःला देहापासून मी वेगळी आत्मा आहे, माझं घर हे परमधाम आहे, ह्या स्मृतीमध्ये राहणं फार गरजेचं आहे. आणि याची सवय जी आहे ती नेहमी प्रत्येक कर्म करत असताना आपल्याला ती सवय लावून घ्यावी लागते. बाबा म्हणतात की तुम्ही नेहमी असा अनुभव करा की बाबांच्या गोदमध्ये बसून मी सर्व शक्तींचा, सुखाचा, आनंदाचा मी नेहमी अनुभव करत आहे. आपल्याला माहीत आहे, जेव्हा आपण आईवडिलांजवळ असतो तेव्हा आपण बुद्धीने नेहमी निश्चिंत असतो.
कोणत्याही प्रकारची आपल्याला काळजी नसते किंवा टेन्शन नसतं. मग बाबा आपल्याला सांगतात की तुमचं निश्चयाचं फाउंडेशन नेहमी पक्कं ठेवा. निश्चय असेल तर तुम्ही निश्चिंत राहू शकता. ओम शांती.